वाटतं की माझा जन्म नुसता भांडी घासण्यापुरता झालाय का काय माहिती. सकाळी उठा भांडी घासा, दुपारी उठा भांडी घासा, संध्याकाळी परत भांडी घासा. कुणीही भांड्याचा प्रकार काढला होता काय माहिती. पहिलं कसं केळाच्या पानावर जेवायचं आणि नंतर ती पानं फेकून द्यायची. आता भांडी एकदा वापरून फेकून पण देता येत नाही ती. आणि तसं जर केलं तर नवरा माझा तीच भांडी माझ्या डोक्यात घालायला बसलाय. त्यामुळे गप घासलेली बरी. आणि रुची कामं कमी होती म्हणून आता उन्हाळा आलाय तर उन्हाळी तर केलीच पाहिजे, नाहीतर नंतर पण मिळायचं नाही. म्हणून आज सांडगं घातलं. आणि दुपारी सांडग्याचा पकडा पाडून झाल्यानंतर ना संध्याकाळी मला भाजीला जायचं होतं म्हणून भाजीला गेलो. तर भाजी मंडईमध्ये एवढी गर्दी होती ना बोलायचं काम नाही. तसं तर उन्हाळा चालू झाल्यापासून आम्ही दुपारचं भातावरच भागवतो, कारण भाज्या काय करत बसत नाही. वरण भात नाही तर मसाले भात करतो, त्यामुळे भाज्या पण कमी लागतात. पण आज मला खास भरतासाठी वांगं घ्यायचं होतं म्हणून मी भाजीला आली ती. तर पहिल्यांदा सगळीकडे हुडाकलं पण कुठं घावलं नाही, नंतर लास्टला घावलं. आणि आम्ही जिथं भाजीला जातो तिथं स्मार्ट बाजार चालू झालाय. तर तिथं काय भेटतं ही पण मला माहित नाही, कारण याला बाहेरच बघून समाधान मानायचं. कारण आता सध्या तरी खिशाला परवडणार नाही ती. आणि आता उन्हाळी सगळीच करायची म्हटल्यानंतर ना उडदाचं पीठ पण घेऊया म्हटलं आणि शाबू पण घेऊया म्हटलं. तर एका दुकानात आम्ही थांबलो होतो शाबू आणि उडदाचं पीठ घेण्यासाठी. तर तिथं उडदाच्या पीठावरती मला ही लाईटर फ्री भेटला. तर बायकांना एखादी फ्री वस्तू भेटली का नाही त्या लयच खुश होते. आणि आता गरम गरम वडापाव आणला होता, ती आम्ही दोघांनी बसून खाल्ला. आणि स्वयंपाक करायचा म्हटल्यानंतर आता एनर्जी तर लागणारच म्हणून म्हटलं आता पहिल्यांदा गरम गरम वडापाव खाऊन घेऊया. आणि चूल मांडलेल्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही आहे. तर भरतासाठी वांगी मी आरावरती भाजायची होती म्हणूनच मी भरताची वांगी हुडकत होती आणि ती मला भेटली पण. आणि जोपर्यंत वांगी भाजते तोपर्यंत म्हटलं कढई घासून घ्या. सकाळची आमटीची कढई तशीच पडली होती, मग ती पूर्ण अशी काळी झाली कारण चुली ठेवल्यामुळे. तर इथं मी देशी जुगाड लावलाय, कागद घातला हाताला आणि त्यानं घासलं कारण हात लय काळं भंगार होत्या आणि परत ती निघत पण नाही काळं. आणि जोपर्यंत वांगी थंड होते तोपर्यंत मी कांदा चिरून घेतला, कारण गरम गरम जर का वांगी सोलायला बसली असती तर माझ्या हाताचा अगोदर कातडं सोललं असतं मग वांगी सोलली असती. आणि मी पुढे कामात असल्यानंतर ह्या उंदरा मंदराची अशी भांडणं असते. आणि भरीत बनवण्यासाठी पहिल्यांदा मी इथं मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊन घेते आणि नंतर ना कांदा भाजते त्याच्यात. आणि जोपर्यंत कांदा भाजते तोपर्यंत इकडं वांग्याचा खेमा करून घ्यायचा, एकदम अशी बारीक बारीक वांगी चिरून घ्यायची. आणि नंतर ना कांदा भाजत आल्यानंतर ना त्याच्यात चिरलेला लसूण टाकायचा आणि चिरलेला लसूण भाजल्यानंतर ना त्याच्यात चटणी टाकायची. चटणी टाकून झाल्यानंतर ना जी वांग्याचा खेमा केलेला असतो ती टाकायचा, कोथिंबीर टाकायची, सगळं मिक्स एकदम करायचं. आणि हो मेन म्हणजे मीठ टाकायचं. मीठ नाही टाकलं तर मग कशाला चव लागणार, मग तुम्ही किती बी फोडण्या घाला आणि किती बी मसाला घाला त्याच्यात. आणि इथं कामाचा विषय क्लोज झाल्यानंतर ना जेवून घेतलं आणि जेवून घेतल्यानंतर ना पाठदिशी किचन वाटा धुवून घेतला, कारण आता ढाबा बंद करायची वेळ झाली होती. आणि एवढा किचन कटा असा साफ केलता ना मी. आणि नंतर पोरं झोपल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपण उडदाचं पीठ आणलं होतं ती मळायचं राहिले म्हणून. मग पहिल्यांदा शाबू भिजत घालून घेतला आणि नंतर ना उडदाचं पीठ मळायला घेतलं. तर एवढं चिकाट जात नाही बोलायचं काम नाही. आणि उडदाच्या पीठावर मला एक गोष्ट कळली की मी आजपर्यंत एवढी चिकाट राहिली असती तर मी एखादा बांगला बांधला असता. बात तो सही है. आणि याच्यासाठी एवढंच भेटेल नेक्स्ट मध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक फॉलो करा.